कधी-कधी असं होतं ना आपल्यासोबत, की आपल्या मनामध्ये खूप साऱ्या गोष्टी साठलेल्या असतात. आपलं मन खूप भरून आलेलं असतं. पण ते मन व्यक्त करायचं कोणाजवळ? कारण आपल्याला समजून घेणारं असं कोणीच नसतं, असं आपल्याला वाटत असतं. कधी-कधी काय होतं ना, आपली चूक नसताना सुद्धा आपल्याला दोषी ठरवलेलं असतं. कधी कोणाच्या बोलण्याचा आपल्याला खूप त्रास झालेला असतो, तर कधी कोणाच्या वागण्याचा आपल्या मनाला खूप त्रास झालेला असतो. आणि मग त्या गोष्टींमुळे आपलं मन दुखावलेलं असतं किंवा आपलं मन भरून आलेलं असतं. पण ते मन व्यक्त करायला आपल्याजवळ असा कोणीच व्यक्ती नसते, की जो आपल्याला समजून घेऊ शकेल. अगदी मग ती आपली आईसुद्धा असू द्या, आपला नवरासुद्धा असू द्या किंवा आपली एखादी मैत्रीणसुद्धा असू द्या, की जी आपल्याला समजून घेऊ शकत नाही आणि अशा वेळी खूप त्रास आपल्या मनाला होत असतो. आणि असे जर तुमच्यासोबत होत असेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण हा व्हिडिओ तुमच्यासाठीच खास आहे. बरेचदा आपल्या जवळच्या व्यक्तीकडूनच आपलं मन दुखावलेलं असतं. आपली चूक नसताना देखील सगळ्या गोष्टीचं खापर आपल्याच डोक्यावर फोडलेलं असतं. तू अशी, तू तशी असं बोललं जातं आणि मग त्यावेळी मनाला खूप जास्त त्रास होतो. पण मग बोलणार कोणाजवळ? सांगणार कोणाला? आणि मग अशा गोष्टी आपण आतल्या आत दाबून ठेवायला लागतो आणि जेव्हा अशा गोष्टी आपण आतल्या आत दाबतो ना, त्यावेळी आपण आतून तुटत असतो. तर हे असं करणं योग्य नव्हे. जर तुम्हाला असा त्रास होत असेल, तर भलेही तुमच्याजवळ कोणी व्यक्त व्हायला नसू द्या. भलेही तुमच्याजवळ कोणीही नसू द्या तुमच्या मनातलं सांगायला. अशा वेळी आपण घराचा एखादा कोपरा पकडून तरी त्या कोपऱ्यामध्ये जाऊन रडू शकतो आणि आपलं मन हलकं करू शकतो. जे काही तुमच्या मनामध्ये असेल, जे काही तुम्हाला वाटत असेल ना, ते रडून मोकळं व्हा. आणि मग तुम्ही अनुभव घ्या, की असं केल्यामुळे तुमच्या मनावरचा ताण हलका झालेला असतो. लिहून काढा. जे काही मनामध्ये असेल ना, ते लिहून काढा. तुम्हाला बोलायला कोणी नाही आहे, तर ते लिहा, रडा, काहीही करा, पण त्या मनाच्या वाटा मोकळ्या करा. असं केलं तर आपल्या मनावरचा ताण हलका होतो आणि स्वतःलाच आपण दोष देणं बंद करावं. कारण ना प्रत्येक वेळी आपल्याला कोणी समजून घेईल असं नसतंच. कारण प्रत्येकाचा अनुभव वेगळा आहे, प्रत्येकाचे विचार वेगळे आहे. प्रत्येकजण आपापल्या नजरेतून दुसऱ्याकडे पाहत असतो. त्यामुळे तो मला समजून घेईलच, अशी अपेक्षा आपण कोणाकडूनच करू शकत नाही. अगदी आपल्या जवळच्या लोकांकडून सुद्धा आपण अशी अपेक्षा करू शकत नाही. तर सगळ्यात पहिले तर आपण पहिले स्वतःच स्वतःला समजून घ्यायला शिकलं पाहिजे. दुसऱ्याकडून जगाने मला समजून घेण्यापेक्षा पहिले स्वतः आपण स्वतःला समजून घेतलं पाहिजे. मी कुठे दुखावलेलं आहे, की माझ्यामुळे कोणी दुखावलेलं आहे, या गोष्टींना आपण स्वतः समजून घेतल्या पाहिजे. याचा अर्थ तुम्ही चुकीचे आहात असा होत नाही किंवा तुमच्या भावना चुकीच्या आहात असाही होत नाही. तुम्ही बरोबर आहे, पण तुम्हाला समजून घेणाऱ्यांची कमतरता आहे. तर तुमच्याजवळ भलेही पुष्कळ लोकं नसली ना तरी चालतील, पण असा एक जरी व्यक्ती तुमच्याजवळ असेल, की जी तुमच्या चेहऱ्याकडे पाहून समजू शकेल, की नक्कीच आज काहीतरी बिनसलेलं आहे. तर ज्यावेळी आपल्याला आपलीच लोकं समजून घेत नाही ना, त्यावेळी मनाला खूप त्रास होतो. पण मग करणार काय? प्रत्येक वेळी तुम्ही तुमचं समर्थन देऊ शकत नाही. प्रत्येक वेळी तुम्ही हे पटवून देऊ शकत नाही, की तुम्ही बरोबर आहात म्हणून. कारण हे समोरच्याला समजूनच घ्यायचं नसते आणि ज्याला समजून घ्यायचं असते, त्याला पटवून द्यायची काहीही गरज नसते. तर अशा वेळी शांतच राहायचं. आता हे शांत राहणं म्हणजे आपण मागे हरलोय, आपण मागे हटलोय असा त्याचा अर्थ होत नाही. तर ही शांतता आपल्या स्वतःच्या मानसिक स्वास्थ्यासाठी आवश्यक असते.
कारण तुम्ही स्वतःचं समर्थन देत बसला, स्वतःचं म्हणणं पटवून देत बसला, तर ना ते अ, समोरच्याला कारणं वाटायला लागतात. हा स्वतःची बाजू सिद्ध करतोय असं समोरच्याला वाटायला लागतं आणि तो बिलकुलही या गोष्टी ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसतो किंवा त्याला हे ऐकूनच घ्यायचं नसते. तर ना अशा वेळी अजिबात कोणाला स्पष्टीकरण देत बसू नका. जर तुम्ही सतत स्पष्टीकरण देत राहिले ना, तर याचा त्रास तुम्हाला स्वतःलाच होणार आहे. आता तुम्हाला एक उदाहरण सांगते. 2 ना खूप छान मैत्रिणी होत्या. त्यांच्यामध्ये ना म्हणजे त्यांची मैत्री खूप छान होती. दोघींचं खूप छान पटायचं. त्या दोघी सोबतच कॉलेजला जायच्या, सोबत अभ्यास करायच्या. त्यांचं खूप छान असं चाललं होतं आणि ना अचानक एक दिवस त्यातली एक मैत्रीण ही दुसऱ्या मैत्रिणीशी म्हणजे तिच्याशी तिने बोलणं बंद केलं. ती तिला टाळायला लागली. त्यांचा संवाद कमी झाला आणि मग जी ही पहिली मैत्रीण होती, तिला काहीच कळत नव्हतं, की ही माझ्याशी असं का वागते आहे? ही मला का टाळते आहे? माझ्याशी बोलणं हिने का बंद केलेलं आहे? आणि तिला ना, तिच्या मनामध्ये सतत हेच प्रश्न येत होते. तिला कळायला लागलं होतं, की ही आपल्याला टाळते आहे. आणि मग तिने त्या आपल्या मैत्रिणीशी बोलून खूप म्हणजे तिला विचारण्याचा प्रयत्न केला, की माझी अशी काय चूक झालेली आहे, की तू माझ्यासोबत अचानक असं बोलणं बंद केलंय किंवा तुला आता आपली मैत्री नको आहे का? असं झालं तरी काय? निदान मला कारण तर कळू दे, की माझं चुकतंय तरी कुठे? आणि ती मैत्रीण काहीच तिला बोलायला तयार नव्हती. म्हणजे निदान तिची चूक तरी काय हे तरी तिने म्हणजे सांगायला पाहिजे होतं, पण ते सुद्धा ती सांगायला तयार नव्हती. शेवटी ही जी दुसरी मैत्रीण होती, ही आपली तिला विचारून थकून गेली आणि एक दिवस तिने ठरवलं, की आता या विषयावर आपण काहीही बोलायचं नाही किंवा मी आता माझं काहीही स्पष्टीकरण देत बसणार नाही. आणि मग तिला एक दिवस कळलं, की त्यांच्याच एका तिसऱ्या मैत्रिणीमुळे या दोघींच्या मधली मैत्री तुटली होती आणि मग तिला या गोष्टीचा खूप मानसिक त्रास झाला आणि तिचं मन दुखावलं गेलं, की कोणातरी तिसऱ्या व्यक्तीच्या सांगण्यामुळे आपली मैत्री तुटू शकते, इतकी कमजोर आपली मैत्री होती का? आणि तिला याच गोष्टीचा सगळ्यात जास्त त्रास होत होता आणि तीही कुठे बोलूही शकत नव्हती. कोणाला सांगूही शकत नव्हती आणि मग हेच तिच्या मनामध्ये हीच गोष्ट तिला सतत त्रास देत होती. पण मग तिने स्वतःचं स्पष्टीकरण देणं थांबवलं. कारण ती समजून चुकली होती, की त्या समोरच्या व्यक्तीला आपल्याला समजूनच घ्यायचं नाहीये, तर मग मी कशाला स्पष्टीकरण देत बसू? ज्याला समजून घ्यायचं असलं तो थोड्याशा याने सुद्धा समजून घेऊ शकतो. पण ज्याला समजून घ्यायचंच नाही, ते त्याने अगदी ठरवलेलंच असतं, तो तुम्हाला कधीही समजून घेऊ शकत नाही. आणि मग ती तिथेच थांबली आणि तिने ठरवलं, की ज्या दिवशी त्या समोरच्या मैत्रिणीला वाटेल, की आपलं कुठेतरी चुकलंय, त्या दिवशी ती तिच्यासोबत येऊन बोलेल. तर ना प्रत्येक वेळी स्वतःचं स्पष्टीकरण देत बसू नका, कारण त्याचा त्रास तुम्हालाच होतो. कारण समोरच्या व्यक्तीला तुम्हाला समजून घ्यायचंच नसते. आता हे तर झालं मैत्रीच्या बाबतीत. असंच आपल्यासोबत आपल्या घरामध्ये सुद्धा घडत असतं. घरामध्ये सुद्धा अशा गोष्टी घडतात, की ज्याचा आपल्याला त्रास होत असतो आणि ते आपण कुठेच बोलू शकत नाही. तर ना, अशा वेळी ना तुमच्याजवळ एक जरी व्यक्ती असा असेल ना, की ज्याच्याशी तुम्ही मन मोकळं करून बोलू शकाल, असा एकही जरी व्यक्ती असेल, तरी तो पुरेसा आहे त्या ढीगभर पसाऱ्यापेक्षा. एकच व्यक्ती पुरेसा आहे आणि जर तो एकही व्यक्ती नसेल, तर तुम्ही स्वतःच स्वतःशी बोला, रडा, लिहा. आपलं वही, पेन जवळ करा. त्यावर आपल्या सगळ्या भावना लिहून काढा आणि त्यालाच आपला सवंगडी बनवा. असं करून बघा आणि मग तुम्हाला काय फरक जाणवतो ते बघा. असं केल्याने सुद्धा आपल्या मनाचा भार हलका होत असतो आणि
हे यापेक्षा आणखी एक म्हणजे जो अनुभव मी स्वतः घेते, की मी जे स्वतः करते, मी पण माझ्या भावना लिहून काढते. जे मला कुठेच व्यक्त होता येत नसेल, त्या भावना मी कागद घेऊन त्यावर लिहून काढते. आणि आणखी एक म्हणजे आपल्या घरात आपले जे देव असतात किंवा तुम्ही ज्यांना मानता, ज्यांच्यावर तुमची श्रद्धा आहे, अशांच्या पुढे बसून सुद्धा तुम्ही तुमचं मन मोकळं करू शकता. तुम्ही तुमच्या मनातल्या भावना बोलू शकता. मी माझ्या घरच्या देवापुढे बसून सुद्धा माझ्या मनात जो काही गोंधळ असेल निर्माण झालेला किंवा जे काही माझ्या मनात घालमेल चालू असेल, ती माझ्या देवापुढे बसून, माझ्या गुरूंपुढे बसून मी माझं मन मोकळं करत असते. आणि असं करून मला खूप एक म्हणजे माझ्या मनाला खूप छान त्यातनं रिलीफ मिळतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिले तुम्हीच स्वतःला समजून घ्यायला शिका. जेव्हा आपण स्वतःच स्वतःला समजून घ्यायला शिकतो ना, तेव्हा आपल्याला जग आपल्याला समजून घेत नाही, ही आपली वेदना कमी होते. आपल्याला ना, जेव्हा आपल्याला स्वतःलाच समजून घेता आलं ना, तेव्हा आपल्याला दुसऱ्या कोणाच्याही समजून घेण्याची गरज भासत नाही. नेहमी असा विचार करा, की मला जे वाटतंय ना, ते चुकीचं नाही आहे. माझ्या भावना या चुकीच्या नाही आहे. फक्त ना, माझी लढाई वेगळी आहे. माझी माझी वाट वेगळी आहे. आणि या लढाईमध्ये पहिले मला स्वतःलाच स्वतःला समजून घ्यायचं आहे. मग जग मला समजून घेणार आहे. असे करून तर बघा आणि मग बघा तुमच्या मनावरचा ताण कमी होतो की नाही ते. तर असा हा आजचा व्हिडिओ होता आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? मी जे सांगितलंय ते तुम्हाला पटलंय का? आणि जर पटलं असेल तर तसं तुम्ही मला माझ्या कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता. तर माझा हा व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत पाहून घेतला, ऐकून घेतला त्यासाठी तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. धन्यवाद.